नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज सामाजिक समता आंदोलनाद्वारे काल कलेक्टर ऑफिस ठाणा या ठिकाणी एक क्रांतिकारक पाऊल उचललं गेलं आणि सामाजिक समता ठाणे जिल्ह्यापासून सुरुवात झाली असं एकूण चित्र दिसून आलेलं आहे. प्रथमच ठाणे जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिसवर बहुजन समाजाचे जे काही समस्या होत्या त्या समस्या एक व्यासपीठावर उभ्या करण्यात सामाजिक समता आंदोलन यशस्वी झाल्याचे चित्र, सकारात्मक चित्र दिसून आलेलं आहे. श्यामदादा गायकवाड अंबरनाथचे समतावादी कार्यकर्ते यांच्या पुढाकारानं काल ठाणे कलेक्टर ऑफिसवर राष्ट्रीय ओबीसी मंच, तसाच कम्युनिस्ट, आदिवासी, भटके विमुक्त तथा ओबीसी, त्याच्यात आगरी, कोळी, कुणबी, बारा बलुतेदार असा सर्व समाज एकत्र येऊन सामाजिक समता आंदोलन एक प्रखर सुरुवात झाल्याचे चित्र, सकारात्मक चित्र काल दिसून आलेलं आहे. कालच्या आंदोलनामध्ये कुणबी समाजाचे, आगरी समाजाचे नेते मंडळी हजर होती. आगरी समाजाचे राजाराम पाटील होते, तसेच श्यामदादा गायकवाड यांच्यासोबत किरण छन्ने, ॲडव्होकेट किरण छन्ने हे उपस्थित होते. तसेच आगरी सेना ठाणा जिल्हा देखील या ठिकाणी उपस्थित होते. अनेक दलित, मुस्लिम तसेच आदिवासी, बारा बलुतेदार, भटके मुक्त अशी सर्व लोक या ठिकाणी एकत्र येऊन सामाजिक समता आपण टिकून ठेवण्यास सक्षम आहोत असं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. कम्युनिस्ट पक्षाचे देखील कार्यकर्ते होते, काही युवा संघटन होते, विद्यार्थी होते आणि शासनाच्या भांडवलशाही धोरणाच्या विरोधात प्रखरपणे ठाणे जिल्ह्यातून आवाज उठवलेला गेला आणि हा आवाज संपूर्ण देशात घुमेल याबद्दल तीळमात्र शंका नाही. UGC बिलाच्या संदर्भामध्ये जे युनिव्हर्सिटीमध्ये भेदाभेदीचा कायदा आहे, UGC बिल, आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. तथाकथित उच्चवर्गीय लोकांनी या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे. शासनानं, केंद्र सरकारनं त्या दृष्टीनं प्रयत्न करू, ती स्थगिती तात्काळ उठवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू, समस्त बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम करावं अशी या मोर्चाची मागणी होती. तसेच मोर्चाद्वारे जी जनगणना चालू आहे, जातीय निहात जनगणना होणं आवश्यक आहे आणि हे होत असताना त्यामध्ये ओबीसीचा कॉलम टाकणं गरजेचं आहे, ते देखील टाकावं अशी देखील या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. तसेच तिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं, तसेच ज्या काही शासकीय योजना ओबीसीसाठी आहेत, ओबीसीचे काही प्रश्न आहेत, त्या राखीव जागा त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी घेऊन या ठिकाणी समस्त ओबीसी जनता, SC जनता, बहुजन समाजाची लोक एकत्र आली होती आणि श्यामदादा गायकवाड, किरण छन्ने, राजाराम पाटील, एकनाथ तारमाळे, सुनील पाटील तसे अनेक मंडळी, जे आगरी, कोळी, कुणबी, बहुजन समाजाची लोक या ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी आपले प्रश्न एकत्र मांडले आणि कुठेतरी सामाजिक क्रांती सुरू झालेली आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली विखुरला गेलेला समाज हे कुठेतरी आता एकत्र यावे लागलेलं आहे. त्याच दरम्यानमध्ये राजाराम पाटील यांनी जी काही गावं आहे कोकणातील, विशेष करून ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील
1324 गावांची 33,000 हेक्टर जागा जी काही शासनाने MMRDA कडे सुपूर्द केली, त्या संदर्भामध्ये जागृत होऊन जनतेने या भागातील गावकऱ्यांनी एकत्र येऊन गाव कमिटी स्थापन करून गावांची मोजणी करावी, सीमांकन करावं, की जेणेकरून शासनाने जे काही अन्यायकारक धोरण या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही जागा दंडांग्यांना देण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि येथील बहुजन समाजाला, आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाला कुठेतरी अंधारात ठेवून विस्थापित करण्याचा जो डाव चाललेला आहे तो कुठेतरी रोखायचा असेल, याला कुठेतरी सुप्रीम कोर्ट, हायकोर्टामध्ये न्याय मिळवून घ्यायचं असेल तर आपण ही गावठाण वाचवण्यासाठी सर्व एकत्र येण्याचं देखील आव्हान या ठिकाणी झालेलं आहे. केंद्र सरकार अपयशी ठरलेली आहे. भांडवलशाही लोकशाही राबवताना लोकशाहीची घटनात्मक चालणं गरजेचं आहे. लोकशाहीचा तो घटनात्मक दर्जा कमी करण्याचा प्रयत्न आहे आणि ह्यासाठी सर्व जनतेने आता एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. ठराविक भांडवलदारांच्या हितासाठी जे काही धोरण शासन राबवत आहे, केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करून करते आहे आणि याला कुठेतरी वाचा ठाणे जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिसमधला समोर जो सामाजिक समता आंदोलनच्या माध्यमातून लोक एकत्र आहे, त्यामध्ये आता उत्तर मिळेल असं एकूण चित्र आहे. श्यामदादा गायकवाड यांनी बोलताना सांगितलं की आम्ही आता ही सामाजिक समतेची ज्योत आहे, ही गावागावामध्ये आम्ही घेऊन जाणार आहे आणि केंद्र सरकारच्या सत्तेला हादरा लावणार आहे. केंद्र सरकार ज्याप्रमाणे भांडवलशाही राबवते आहे, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांचं डबल इंजिनचं सरकार कुठतरी जनतेचं शोषण करत आहे. भांडवलशाही विकासाच्या नावाखाली गाजर दाखवून येथील भूमिपुत्रांना कुठेतरी विस्थापित करते आहे. भूमिपुत्रांचे, कामगारांचे कुठेतरी अधिकार हिरावून ठेवलेले आहे. कामगारांना 12 तासाची सक्तीची काही कायदे आहेत, हे कायदे अन्यायकारक आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकार त्याला त्याची जागा दाखवणे गरजेचं आहे आणि रस्त्यावर आली आणि आपले गाऱ्हाणे लोकांपर्यंत मांडले. लोकांनी आता जे आवाज उठवलेला आहे त्याला वृत्तपत्राने देखील सहकार्य करावं असं आव्हान राजाराम पाटील, तसेच श्यामदादा गायकवाड, किरण चन्ने, सुनील पाटील, एकनाथ तारमाळे, तसेच अनेक जे काही कार्यकर्ते, नेते यांनी आवाहन केलेलं आहे. त्या दृष्टीनं आता कुठेतरी सर्व बहुजन समाज एकवटतो आहे आणि केंद्र सरकारच्या नीतीविरुद्ध आता तो बोलायला लागलेला आहे आणि याला आता लोक कसे प्रतिसाद देतील हे आपण बघण्यालायक आहे. आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.